रणजित कासले पोलिसांना शरण येणार आहे। कासले बीड पोलिसांना आता शरण येणार असल्याची माहिती आहे। बीडच्या सायबर विभागात पोलीस उपनिरीक्षक म्हणून तो कार्यरत होता। त्यानंतर कारवाई करत त्याला निलंबित करण्यात आलेले आहे। स्वतः कासलेनं या संदर्भात एक व्हिडिओ जारी केलेला आहे। अर्थात या व्हिडिओची लोकशाही मराठी पुष्टी करत नाही। पाहूया। कुठल्याही संकटाचा आजपर्यंत मी सामना केलेला आहे। त्याप्रमाणेच मित्रांनो मी फेस करणार आहे आणि मी महाराष्ट्र पोलिसांना बीड पोलिसांना सरेंडर होण्याचा निर्णय घेतलेला आहे मित्रांनो। कारण सिस्टमच्या विरोधात जास्त दिवस लढता येत नाही हे मला जाणवलेलं आहे। तर मी लवकरच म्हणजे माझे दोन्ही मोबाईल आता चालू करणार आहे। त्यांच्यावर आरोप केले तेच आता भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत आणि धनंजय मुंडे आणि ते काय म्हणतात ते वॉशिंग मशीन मधून आता ते क्लीन होऊन बाहेर येणार आहेत। तर ह्याच्यामध्ये बळी जाणार किंवा फक्त बळी जाणार तर माझाच जाणार आहे। मला माहिती आहे माझ्या विरुद्धच गुन्हे दाखल होणार आहेत। आता तर एक झालाय, अजून 2-4 होतील। तर मित्रांनो त्यामुळं मी फेस करणार आहे आणि लवकरच बीड पोलिसांसमोर हजर होणार आहे किंवा त्यांनी जरी मला पकडलं तरी काही हरकत नाही। कारण ते माझं डिपार्टमेंट आहे, मीठ खाल्लेलं आहे मी त्या डिपार्टमेंटचं। तर मित्रांनो हजर होऊन मी ही लढाई माझी लढतच राहणार, त्यामध्ये काही वाद नाही। जे काही आरोप केलेत ते मी सिद्ध करूनच दाखवणार आहे। जे मी काही आरोप केलेले ते मी सिद्ध करूनच दाखवणार आहे। अटक केली तरी हरकत नाही असं रणजित कासले आता म्हणतोय। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी हरिदास तावरे यांच्याकडून। हरिदास, का अपडेट? नक्कीच या ठिकाणी सांगता येईल की रणजित कासले जे आहे ते पोलिसांना सरेंडर होणार आहे असा जो व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळत आहे। रणजित कासलेनं स्वतःचा एक व्हिडिओ तयार करत सांगितलं की मी आता सरेंडर होणार आहे आणि मी जे आरोप आणि प्रत्यारोप जे या ठिकाणी केलेले आहेत हे सर्व माझ्याच अंगलट येणार आहेत आणि या प्रकरणाचा मीच बळी जाणार आहे असं देखील धक्कादायक खुलासा रणजित कासलेने या ठिकाणी केलेला आहे। मात्र रणजित कासले नेमका कोणत्या पोलीस स्टेशनला आणि कोणत्या ठिकाणी सरेंडर होतोय हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। हरिदास, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।